point is the steps in planning and dealing activities. Next point is the steps in planning and dealing activities. There is a total 7 points regarding the steps in planning and dealing activities. Now first point is the establishing goals and objectives. Now establishing goals and objectives in the organization or in the company, there is a top level management are available. In the top level management there is a number of high level persons like CEO, chief director. That particular person just deciding the mission. Okay, after deciding the mission, then they decide goals. Okay, in the top level person deciding the mission. Okay, then he decide the exactly goals, and when they just decide the goal, then that time they just thinking out exactly a number of factors, number of environmental factors regarding a company or organization. Okay, म्हणजे एस्टॅब्लिशिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय असतं की हे जे टॉप लेवलचे पर्सन जे असतात कंपनीमध्ये कोण असतं, बोर्ड डिरेक्टर असतात, ठीक आहे, CEO असतात, बॉस असतात, ते काय करतात मिशन डिसाईड करतात. मिशन डिसाईड करून झाल्यानंतर ते त्या मिशनच्या रिलेटेड काय डिसाईड करतात, गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह डिसाईड करतात. ओके, आणि हे गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह एक्झॅक्टली कशावर डिपेंड असतात, मिशनवर डिपेंड असतात फर्स्ट. आणि कंपनी आणि ऑर्गनायझेशनच्या रिगार्डिंग नंबर ऑफ फॅक्टर्स मॅटर करतात. गोल्स कोणते असतील, ऑब्जेक्टिव्ह कोणते असतील. ओके, सेकंड पॉईंट इज एस्टॅब्लिशिंग प्लॅनिंग premises. Establishing planning premises. In the establishing planning premises, there is a 3 point. First was the internal external premises, tangible and intangible premises, and last is the controllable and non-controllable premises. Now internal and external premises means what exactly? Now first thing is that what about the exactly planning premises means what exactly? Whenever a supervisor just decide a particular plan regarding an activity in the company, then he just decide a number of factors, the exactly planning premises. म्हणजे जेव्हा एखादा सुपरवायझर प्लॅन डिसाईड करतो कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये, त्या मोमेंटला त्या सिच्युएशनात तो काहीतरी त्या प्लॅनिंगच्या रिलेटेड प्रिमिसाइजेस, म्हणजे त्या प्लॅनिंगच्या रिलेटेड सराउंडिंग गोष्टी कोणत्या असतील बाबा, म्हणजे त्या प्लॅनिंगला कोणत्या गोष्टी मॅटर करू शकतात, त्या गोष्टी तो डिसाईड करतो. त्याचे 3 कॅटेगरीज आहे, ह्या 3 कॅटेगरीज. ओके, नाव इंटर्नल आणि एक्सटर्नल प्रिमिसाइजेस म्हणजे काय असतं. इंटर्नल मीन्स व्हॉट एक्झॅक्टली की इंटर्नलमध्ये कोणत्या गोष्टी येतात की कंपनीच्या इनसाईड लाईक एम्प्लॉई, बॉस असेल, ठीक आहे, वर्कर असतील, यांचे ॲटिट्यूड्स काय, यांचे बिहेवियर्स काय, त्या कंपनीमध्ये त्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणते रिसोर्सेस आहे, मशीन्स किती आहेत, म्हणजे सर्व गोष्टींचे रेकॉर्ड्स, ठीक आहे, तर इंटरनल गोष्टीमध्ये इंटरनलमध्ये, ठीक आहे, म्हणजे रिसोर्सेस कोणते अवेलेबल आहे, मशीन्स कोणते अवेलेबल्स आहे, रॉ मटेरियल कोणते अवेलेबल्स आहे, एम्प्लॉईज कोणते अवेलेबल्स आहे, कोणते सोडून गेलेत आहेत, त्या एम्प्लॉईचं, वर्करचं, मॅनेजरचं बिहेवियर्स कसं आहे, हे इंटरनल फॅक्टर्समध्ये मॅटर करतं. ठीक आहे, एक्सटर्नलमध्ये कोणत्या गोष्टी येतात, गव्हर्नमेंटच्या रिलेटेड रूल्स अँड रेग्युलेशन्स कोणते असतील बाबा, फायनान्शियल ग्रोथ किती चांगली कंपनीची, करंट सिच्युएशनला फ्युचरमध्ये कशी असेल ती, हे एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये मॅटर करतं. ठीक आहे, इंटर्नल एक्सटर्नल फॅक्टर हा खूप महत्त्वाचा आहे रिगार्डिंग अ प्लॅनिंग डिसायडेशन्स. ओके, नाउ सेकंड पॉईंट इज अ tangible and intangible premises. What about exactly tangible? Tangible means what exactly, like in the company or in the organization, number of all persons are a worker. Okay, like even boss or even manager are also worker. Now employee, worker are also particular persons are a worker. म्हणजे प्रत्येक माणूस जो आहे कंपनीमध्ये तो कोण असतो, वर्करच असतो ना, बरोबर ना, तो कंपनीचा फायदा करतो, तो काय वर्करच असेल ना. आता ती पोस्टनुसार त्यांना त्यांचं नाव भेटलेलं असतं, कोण बॉस असेल, कोण मॅनेजर असेल, कोण एम्प्लॉई असेल, कोण सुपरवायझर असेल, कोण अजून कोण असेल. ठीक आहे, त्या पोस्टनुसार त्यांचं काय असतं, काम डिसाईड झालेलं असतं. आता ही पोस्ट कशावर डिसाईड होते, ऑब्विसली ती पोस्ट जी आहे त्या पोस्टच्या रिलेटेड त्याचं क्वालिफिकेशन आहे की नाही, प्लस नॉलेज आहे की नाही, ह्या गोष्टी कशात येतात, टँजिबलमध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे कंपनीमध्ये नंबर ऑफ पर्सन्स काय करतात, काम करतात का, प्रत्येक पर्सन काय बॉस नसतो. ठीक आहे, कारण कोण वर्कर असेल, कोण सुपरवायझर असेल, कोण बॉस असेल, कोण मॅनेजर असेल, हे डिसाईड कोण करतं की कोणाला कोणती पोस्ट आहे, त्याचं क्वालिफिकेशन, नॉलेज आणि एक्सपिरियन्स, that kind of things are available in the tangible. Now what about intangible? There is some factors or matters which are they exactly, just like a political things, social things, okay, now financial things, okay, then behaviors and attitudes of a number of employees and worker in the company, that is exactly intangible premises. Now third point is the
controllable and uncontrollable premises. Controllable means what? Number of factors, number of activities are controllable by supervisors. ओके, म्हणजे जे काय मॅटर्स होतात, ज्या काय गोष्टी घडतात, म्हणजे त्या रॉंग असतील, कधी चांगले असतील, हे सर्व कंट्रोल करू शकतो कोण? सुपरवायझर. पण काही गोष्टी अशा असतात कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये ते कंट्रोल होऊ शकत नाही. दॅट इज अ नॉन कंट्रोलेबल. त्या कोणत्या असेल? म्हणजे कंपनीमध्ये एम्प्लॉईनी काहीतरी स्ट्राईक केली असेल, संप केला असेल, कंपनीमध्ये एम्प्लॉईची काहीतरी वॉर झाली असेल, भांडणं झाली असेल, किंवा काहीतरी वेगळा इश्यू घडला असेल, किंवा कंपनीला काहीतरी आग लागली असेल. ठीक आहे, दॅट इज एक्झॅक्टली अ नॉन कंट्रोलेबल प्रिमिसाइजेस. ओके, थर्ड पॉईंट इज हिअर इज अ डिसाइडिंग प्लॅनिंग पिरियड. ओके, लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म. म्हणजे डिसाइडिंग प्लॅनिंग पिरियड. तर प्लॅनिंग जे केलं सुपरवायझरनी हे एक तर लॉंगचं असेल किंवा शॉर्ट असेल. लॉंग म्हणजे काय? थोडक्यात 10 ते 15 वर्षाचं प्लॅनिंग असेल. शॉर्ट मीन्स वॉट? 5 ते 10, 5 ते 8 वर्ष. ठीक आहे, दॅट इज एक्झॅक्टली डिसाइडिंग अ प्लॅनिंग पिरियड. ओके, नाउ फोर्थ वन इज आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ह. आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्ह मीन्स वॉट एक्झॅक्टली? आता एखादा सुपरवायझर असेल, त्यांनी कंपनीमध्ये काहीतरी प्लॅन केलं, एखादी ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी, नंबर ऑफ टास्क परफॉर्म करण्यासाठी त्यांनी काय केला? प्लॅन तयार केला. हे प्लॅन तयार केल्यानंतर त्या प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी त्यांना काय लागणार आहे? नंबर ऑफ रिसोर्सेस लागणार. काय लागणार आहे? नंबर ऑफ रिसोर्सेस. आता हे नंबर ऑफ रिसोर्सेस ऑब्विसली करंट सिच्युएशनमध्ये अवेलेबल असतील, पण नंतर नसले तर? ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. आता जो प्लॅन तयार केलेला आहे कोणी? सुपरवायझरने त्या कंपनीमध्ये. आता प्लॅन प्रत्येक वेळेस थोडी ना प्लॅन एक्झिक्यूट होणार आहे. तर मग अशा मोमेंटला, अशा सिच्युएशनच्या वेळेस तो काय करतो? अल्टरनेटिव्ह प्लॅन तयार करतो. लाईक ए प्लॅन, बी प्लॅन. जर ए प्लॅन एक्झिक्यूट नाही झाला तर बी प्लॅन आहे, बी प्लॅन नाही झाला एक्झिक्यूट तर सी प्लॅन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने दॅट इज अ एक्झॅक्टली सिच्युएशन इज अ आयडेंटिफिकेशन ऑफ अल्टरनेटिव्स. ओके, नाउ फिफ्थ पॉईंट इज इव्हॅल्युएशन ऑफ सिलेक्शन ऑफ अल्टरनेटिव्स. म्हणजे आता इथं आयडेंटिफाय केलं अल्टरनेटिव्ह प्लॅन कोणते असतील, आणि त्या अल्टरनेटिव्ह प्लॅनमध्ये रिसोर्सेस कोणते यूज करणार आहे, फायनान्स कोणतं किती यूज करायचा. मग हे इथं डिसाईड करून झाल्यानंतर ते अल्टरनेटिव्ह प्लॅन्स एक्झिक्यूट करण्याचं काम, इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम, प्रॉपरली इव्हॅल्युएट करण्याचं काम इथं चालतं. इव्हॅल्युएशन अँड सिलेक्शन ऑफ अल्टरनेटिव्ह म्हणजे कोणता अल्टरनेटिव्ह प्लॅन सिलेक्ट करायचा. ओके, त्याच्यामध्ये फायनान्स किती, त्याचे रिसोर्सेस काय असतील, हे सर्व डिसायडेशन इथं होतं. आणि प्लस ते इव्हॅल्युएशन पण. 6 पॉईंट इज डेव्हलपिंग डेरिव्हेटिव्ह अँड सपोर्टिव्ह प्लॅन्स. म्हणजे थोडक्यात आता जो प्लॅन इथं डिसाईड झाला ना, सिलेक्शन अल्टरनेटिव्ह प्लॅन जो डिसाईड झाला असेल त्याच्या रिलेटेड त्याच्या रिलेटेड इथं ह्या गोष्टी आहेत. कोणत्या आहेत? प्रोग्रॅमिंग, अलोकेटिंग रिसोर्सेस, शेड्युलिंग. म्हणजे त्याचं प्रोग्रॅमिंग तयार करायचं. जो अल्टरनेटिव्ह प्लॅन तयार केला असेल, ए प्लॅन एक्झिक्यूट नाही झाला माझा, बी प्लॅनवर काम करायचं. तर ह्या बी प्लॅनचं प्रोग्रॅमिंग कसं असेल, त्याची प्रोसेस कशी असेल, त्याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेप्स कोणत्या असतील, स्टेजेस किती असतील, ते प्रत्येक स्टेज, प्रत्येक फेजचं एक्झॅक्टली डिटेल्स, एक्झॅक्टली इव्हॅल्युएशन इथं होतं प्रोग्रॅमिंगमध्ये. ओके, स्टेप बाय स्टेप. नंतर अलोकेटिंग रिसोर्सेस. मग जो असेल अल्टरनेटिव्ह प्लॅन जो असेल, म्हणजेच कोणता प्लॅन असेल? सपोर्टिव्ह प्लॅन असेल, त्याच्यामध्ये नंबर ऑफ रिसोर्सेस कोणते यूज करायचे, किती यूज करायचं, त्याचं अलोकेशन्स हे डिसायडेशन कोण करतं? सुपरवायझर करतो. नंतर आहे शेड्युलिंग म्हणजे काय? की आता जो अल्टरनेटिव्ह प्लॅन असेल, जो सपोर्टिव्ह प्लॅन असेल, त्याचं शेड्युलिंग काय असेल बाबा, तो कधी एक्झिक्यूट करायचा आहे, कोणत्या दिवशी एक्झिक्यूट करायचा, कोणत्या महिन्यात एक्झिक्यूट करायचा, कोणत्या दिवशी, आणि त्या प्लॅनला किती दिवस लागणार आहे. दॅट इज एक्झॅक्टली अ शेड्युलिंग. ओके, नाउ लास्ट पॉईंट इज अ measuring and controlling the process. आता measuring and controlling the process means what exactly? Whenever a particular plan are executed in a running condition, sometimes A plan, sometimes B plan, means sometimes main plan म्हणजे मेन प्लॅन असेल किंवा सपोर्टिव्ह प्लॅन असेल, त्या प्लॅनवर काय करायचं? मेजरिंग आणि कंट्रोलिंग करायचं. थोडक्यात मॉनिटरिंग करायचं आणि सुपरविजन करायचं. हे आणि हे कोण करतं? सुपरवायझर करतं. म्हणजे एखादा प्लॅन एक्झिक्यूट होतं, रनिंगमध्ये असेल, त्या प्लॅनवर काय करायचं? मॉनिटरिंग करायचं प्लस सुपरविजन करायचं. तो प्लॅन प्रॉपरली एक्झिक्यूट चालू होतोय की नाही, म्हणजे चालू आहे की नाही, हे सुपरविजन करायचं काम कोण? ऑब्व्हियसली कोणाचं? सुपरवायझरचे. जर तो प्लॅन एक्झिक्यूट होत नसेल तर अचानक तो काय करतो? प्लॅन स्टॉप करतो, दुसरा प्लॅन चालू करतो एक्झिक्युशन करण्यासाठी. That is exactly steps in planning and dealing activities. I hope all of you understand. If you any query, any doubt, please ask me by message or call.